राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. नेपाळमधील मृतांचा आकडा 20,000च्या घरात जाण्याची भीती. महापालिका खर्च कपातीसाठी करणार 4 क्षेत्रीय कार्यालये. जिल्हा प्रशासनाचा झोपलेला हत्ती जागा झाला. वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी देवगिरी व नंदीग्राम एक्सप्रेसला प्रत्येकी 3 डबे जोडावेत. आमदार हेमंत पाटील. संगणक परिचालकांचा आज नांदेड जिल्हा परिषदवर मोर्चा. आता बातमीपत्र विस्ताराने. नेपाळमधील मृतांचा आकडा 20,000च्या घरात जाण्याची भीती आहे. भूकंपामुळे भारतात बळी पडलेल्यांची संख्या 62. बिहारमध्ये 51 बळी गेलेले आहेत. आतापर्यंत 1935 भारतीय भारतात सुखरूप परत आल्याची परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे. नेपाळमधील मृतांचा आकडा 3,218 असून नेपाळी वृत्तवाहिन्यांनी माहिती दिली आहे. आतापर्यंत 1,708 भारतीय भारतात सुखरूप परत आले. केंद्र सरकारने अशी माहिती दिलेली आहे. नेपाळमधील मृतांवर पशुपतीनाथच्या मंदिराजवळ सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नेपाळमध्ये रात्रभर 66 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आतापर्यंत 1,417 भारतीय परतले आहेत. काठमांडूतील 141 भारतीय पर्यटकांसह वायुसेनेचं आणखी एक विमान मायदेशी दाखल झालं आहे. भूकंपातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी 6 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे आणि एअर इंडियाच्या तिकीट दरातही कपात करण्यात आली आहे. नेपाळमध्ये किती भारतीयांचा मृत्यू झाला याचा अंदाज आकडा जाहीर केलेला नाहीये. काठमांडूत मेडिकल टीम पाठवण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 783 भारतीयांना नेपाळमधून भारतात आणलं आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. नमस्कार लाईव्हने बातमी टाकल्याबरोबर जिल्हा प्रशासन झोपेतून जागा झाला आहे आणि भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर सुरू केला. यावरून जिल्हा प्रशासनातील लोक हे फक्त मिरवण्याचे काम करताना दिसून येत आहेत. सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी वेगवेगळे पॅटर्न राबविण्यापेक्षा जे आहेत त्याकडे जास्त लक्ष घालून ते व्यवस्थितपणे करावे. नमस्कार लाईव्हने कालच जिल्हा प्रशासन भूकंपग्रस्तांसाठी काही करत नाही अशी बातमी देताच जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन मदत केंद्र सुरू केलं आहे. हे फक्त दाखवण्यापुरतेच आहे असे मत नागरिकातून समोर येत आहे. खरंच याचा नागरिकांना किती मदत होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. पेटेकर फोटो स्टुडिओ सगरोडी. मोबाईल नंबर 9823582305. करिश्मा फोटो अल्बमसाठी विशेष कॅमेऱ्याची सोय. मेड इन जपान. D90 कॅमेऱ्याची सोय. व्हिडिओ शूटिंगसाठी HD कॅमेऱ्याची सोय. मोठ्या प्रोग्रामसाठी लाईव्ह प्रोग्राम दाखवण्याची सोय. स्थानिक प्रोग्रामसाठी स्टँड व क्रेनची सोय. मुलाखतीसाठी TV चॅनल माईकची सोय. 1991 पासून विश्वासास पात्र म्हणूनच म्हणतात चांगले काम कामासारखे दाम. त्यासाठी आहेत पेटेकर संग्राम. मग छोटा प्रोग्राम असो अथवा मोठा प्रोग्राम असो, मग आपल्या प्रोग्रामसाठी आवश्यक डेटा पेटेकर फोटो स्टुडिओ सगरोडी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर 9823582305. फोटो अल्बम अथवा करिश्मा फोटो अल्बम, वाढदिवसाची शूटिंग, बाळशाची शूटिंग, उद्घाटन समारंभाची शूटिंग, जयंतीची शूटिंग, भूमिपूजनाची शूटिंग, घरच्या वास्तूची शूटिंग, साखरपुड्याची शूटिंग, लग्नाची शूटिंग. मग आपल्या कार्यक्रमाची तारीख आजच बुकिंग करा. आमचे वैशिष्ट्य आपल्या कार्यक्रमासाठी बुकिंग करणार, आपल्या कार्यक्रमासाठी वेळेतच येणार, वेळेत बदल होणार नाही. आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांना पाठवत नाही, वेळेवर पैसे घेणार, वेळेतच फोटो व DVD देणार. पेटेकर फोटो स्टुडिओ सगरोडी. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध.
फिरण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 56 94 23 78 54 56 73 50 62 56 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी व खर्चात बचत करण्यासाठी शहरातील 6 ऐवजी 4 क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सुशील खोडवेकर यांनी दिली आहे. LBT बंद होणार असल्यामुळे मनपाच्या उत्पन्नाचा वाटा बंद झाले आहेत. यासाठी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील 6 क्षेत्रीय कार्यालयाची संख्या घटविण्याचा विचार केला असून त्याद्वारे खर्च कपातीचे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात झोन क्रमांक 1 शिवाजीनगर, 2 अशोकनगर, 3 इतवारा, 4 वजिराबाद, 5 सिडको व 6 तरोडा अशी 6 क्षेत्रीय कार्यालये सुरू आहेत. या ठिकाणी असलेले कर्मचारी व कार्यालयाचा वाढता खर्च कमी करण्याच्या उद्देशाने 2 क्षेत्रीय कार्यालय कमी करून त्यांचे कामकाज विभागून 4 क्षेत्रीय कार्यालयाकडे सोपविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे क्षेत्रीय कार्यालयावर होणारा खर्च कमी होऊन हा खर्च मनपाच्या तिजोरीत जमा होणार आहे. प्रशासनाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येणार आहेत. दरम्यान महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी शहरात महत्त्वाच्या ठिकाणी एकूण 450 गाळे निर्माण करण्यात येत आहेत. तसेच बांधकाम परवान्यातून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई येथे 3 मे रोजी होणाऱ्या वैद्यकीय प्रवेश पात्रता पूर्व परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातून व मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जाणार असल्याने दिनांक 1 व 2 मे रोजी नंदीग्राम व देवगिरी एक्सप्रेसला प्रत्येकी 3 अतिरिक्त डबे जोडण्यात यावे अशी मागणी आमदार हेमंत पाटील यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार हेमंत पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की 12वीच्या परीक्षा दिल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी अर्थात मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावर पूर्व परीक्षा घेण्यात येते. यासाठी मुंबई हे केंद्र ठेवण्यात आले आहे. मराठवाड्यातील तसेच नांदेड जिल्ह्यातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये यासाठी आजच रेल्वे विभागाने नियोजन करावे. रेल्वे व्यतिरिक्त अन्य कुठलीही सेवा विद्यार्थ्यांना परवडणारी नाही तसेच ती सोयीस्कर नाही. त्यामुळे दिनांक 1 व 2 मे रोजी रेल्वे विभागाने नंदीग्राम व देवगिरी एक्सप्रेसला प्रत्येकी 3 डबे जादा लावावेत. ज्यातील 2 डबे प्रत्येक गाडीचे हे द्वितीय श्रेणीचे तर प्रत्येक 1 डबा हा सर्वसाधारण असावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना रेल्वेचे डबे वाढवण्याचे अधिकार असल्याने त्यांनी तात्काळ या संदर्भात पावले उचलावीत व विद्यार्थ्यांची होणारी अडचण व हेळसांड थांबवावी जेणेकरून मराठवाड्यातील व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सोय होऊ शकेल अशी अपेक्षा आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. मागील 1 महिन्यापासून राज्यातील 27,000 संगणक परिचालकांचे काम बंद असताना देखील युती सरकारला जाग येत नसल्याने नांदेड जिल्ह्यातील सर्व गावचे संगणक परिचालक यांचा मोर्चा 27 एप्रिल रोजी नांदेड जिल्हा परिषदेवर धडकणार असल्याची माहिती जिल्हा सचिव TV बैनवाड यांनी दिली आहे. नायगाव पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील संगणक परिचालकांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शेषराव बेलकर हे होते. तर जिल्हा सचिव TV बैनवाड, उमरी तालुकाध्यक्ष DN राठोड, सचिव BK कदम हे उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत संगणक परिचालकांना शासकीय सेवेत समाविष्ट करणे, 36 महिन्यांचे थकीत मानधन त्यावेळेच्या शासन निर्णय परिपत्रकाप्रमाणे मिळावे, कमीत कमी 15,000 रुपये वेतन देण्यात यावे. काम बंद आंदोलनात तालुका समन्वयक व जिल्हा समन्वयक संपूर्ण संगणक परिचालकांच्या अनुपस्थित ग्रामपंचायतीचे लेखी ऑनलाईन करून वार्षिक कामकाज बंद करत आहेत. ते रोखणे, आमरण उपोषणाच्या वेळी आम्हाला लेखी आश्वासन देऊन त्याची पूर्तता केली नाही, ती पूर्तता करणे आदी मागण्यांसाठी आज नांदेड जिल्हा परिषदवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. नेपाळहून आतापर्यंत 1935 भारतीय सुखरूप मायदेशी परत. नेपाळमध्ये भूकंपापाठोपाठ पावसाचे सावट, हवामान खात्याचा इशारा. देगलूर येथे अपघात पाहताना घडलेल्या अपघातात 1 जण ठार. भोकर शहरात उद्या वासवी जयंती महोत्सव. धर्माबाद तालुक्यातील मुरमाची अवैध वाहतूक करणारे 4 ट्रक जप्त, 15,000चा दंड वसूल. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन.
नेपाळमधील मृतांचा आकडा 20,000च्या घरात जाण्याची भीती. महापालिका खर्च कपातीसाठी करणार 4 क्षेत्रीय कार्यालये. जिल्हा प्रशासनाचा झोपलेला हत्ती जागा झाला. वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी देवगिरी व नंदीग्राम एक्सप्रेसला प्रत्येकी 3 डबे जोडावेत. आमदार हेमंत पाटील. संगणक परिचालकांचा आज नांदेड जिल्हा परिषदवर मोर्चा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.